हॅलो, आपली जी सिरीज सुरू आहे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, पण हे प्रश्न तुम्हाला इतर परीक्षेसाठी पण उपयुक्त ठरणार आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा, लाईक करायचा आणि पुढे शेअर पण करायचा आहे. ओके, चलो गाइस. सो पहिला प्रश्न पाहणार. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांची साक्षरता सर्वाधिक व सर्वात कमी नोंदवली गेलेली आहे? राईट. तर सर्वाधिक नोंदवली गेली मुंबई उपनगर आणि सर्वात कमी नोंदवली गेली नंदुरबारची आहे. ओके, कधी आपण बघा इथे थोडंसं कंटेंट पण घेऊन घ्या. आपल्या राज्याची 2011 नुसार आपल्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचे 82.33% लोक काय आहेत गाईज? एवढे टक्के लोक साक्षर आहेत महाराष्ट्रात. एकूण लोकसंख्येचे म्हणजे 100%चे एवढे टक्के लोक काय आहेत? साक्षर आहेत. राईट. त्याच्यानंतर याच्यातच आपण कधी स्त्री साक्षरता आणि पुरुष साक्षरतेचा विचार केला महाराष्ट्रात. राईट. तर महाराष्ट्राच्या स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण किती येत आहे गाईज? महाराष्ट्रातील एकूण जेवढी स्त्रिया आहेत त्यापैकी 75.9% स्त्रिया ह्या साक्षर आहेत आणि पुरुषांच्या बाबतीत ते किती होत आहे? 88.4% है ना. एवढे टक्के पुरुष हे काय आहेत? साक्षर आहेत. ओके, महाराष्ट्राचं. आता यात अजून आपण एक पॉइंट ऍड करू शकतो, ते म्हणजे की ग्रामीण आणि शहरी साक्षरता महाराष्ट्राची. राईट. तर इथेच मी ऍड करते शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील साक्षरता. तर शहरी साक्षरता किती नोंदवली गेली आहे? इथे आपण पाहतो 88.7% शहरी भागाची साक्षरता. आणि तेच ग्रामीण भागाची साक्षरता किती नोंदवली गेली गाईज? 77%. म्हणजे एकूण ग्रामीण लोकसंख्या जी आहे त्यापैकी 77% ग्रामीण लोकसंख्या ही आपली काय आहे? महाराष्ट्राची साक्षर आहेत. सो हा कंटेंट पण लक्षात ठेवणार. आणि सर्वात जास्त साक्षरतेची नोंद कुठे झालेली आहे? मुंबई उपनगरमध्ये. तर मुंबई उपनगरची जेवढी एकूण लोकसंख्या आहे त्यापैकी आपण पाहतो की सुमारे 90% लोकसंख्या ही साक्षर आहेत. आणि नंदुरबार हा आदिवासी जिल्हा पण आहे, ट्रायबल पॉप्युलेशन खूप जास्त आहे. तर इथली जी साक्षरता जी नोंदवली गेलेली आहे ती आहे 63.04%, 63.04%. तर सगळ्यात कमी आहे. ओके, सो याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 इज द आन्सर. आणि बाकी हा डाटा पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ॲव्हरेज सरासरी राज्याची साक्षरता केवढी आहे? 82.33%. ओके, चलो. सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आता आपण. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य विधान निवडा. योग्य विधान निवडा. ठीक आहे. कुरोशिओ सागरी प्रवाह, काळा प्रवाह, ब्लॅक स्ट्रीम नावानेही ओळखला जातो. बघा गाईज, कुरोशिओ हा सागरी प्रवाह ओशन करंट आहे. कुरोशिओ ओशन करंट हे नदन पॅसिफिक म्हणजे उत्तर पॅसिफिक महासागरात तयार होतो जपानच्या किनाऱ्यावर. आणि हा एक उष्ण सागरी प्रवाह आहे, इट्स अ वॉर्म ओशन करंट. राईट. याला ब्लॅक स्ट्रीम किंवा जपान करंट असं नावाने पण ओळखलं जातंय. का ब्लॅक स्ट्रीम? बिकॉज इथला जो समुद्राचा जो पाणी आहे, बरोबर, इथे जो समुद्राचं म्हणजे उत्तर पॅसिफिक आपण पाहतो ना, इथलं जो समुद्राचं पाणी ना हा गाईज असं निळं नाहीये, डार्क कलरचं आहे, म्हणजे गर्द निळ्या रंगाचं असल्यामुळे याला ब्लॅक स्ट्रीम या नावाने पण म्हटलं जातं. ब्लॅक करंट पेक्षा मी इथे ब्लॅक स्ट्रीम हे शब्द पण वापरू शकते किंवा कुरोशिओला तुम्ही जॅपनीज करंट असं पण म्हटलं जात आहे. तर हा उष्ण सागरी प्रवाह आहे. ओके. त्याच्यानंतर हम्बोल्ट प्रवाह दक्षिण अटलांटिक महासागरात तयार होतो. तर नो गाईज, हम्बोल्ट प्रवाह हा दक्षिण पॅसिफिक मध्ये तयार होतो. कुठे तयार होतो? साऊथ पॅसिफिक मध्ये. हम्बोल्ट या प्रवाहालाच आपण पेरूचा प्रवाह पण म्हणतो ना, पेरूचा प्रवाह. तर हे प्रवाह जो आहेत, हे सागरी प्रवाह जो आहेत, हे शीत सागरी प्रवाह आहेत. शीत सागरी प्रवाह जे की दक्षिण अमेरिका खंडाचं कधी तुम्ही पश्चिम किनाऱ्याकडे आले तर पश्चिम किनाऱ्यावर हा प्रवाह तयार होतो. हा शीत सागरी प्रवाह आहेत. हाच प्रवाहाला घेऊन आपण पुढे एल निनो पाहतो की नाही. जेव्हा हा प्रवाह उष्ण होतो ती परिस्थिती काय होते गाईस? एल निनो म्हणून ओळखली जाते. पण नॉर्मली हा प्रवाह शीत सागरी प्रवाह, याला हम्बोल्टचं प्रवाह पण म्हटलं जातं किंवा पेरूचं प्रवाह असं पण म्हटलं जात आहे. राईट. सो हे पॅसिफिक मध्ये, दक्षिण पॅसिफिक. ग्रँड बँक आणि डॉगर्स बँक मासेमारीसाठी प्रसिद्ध क्षेत्र आहेत. यस, ग्रँड बँक हे कुठे येतं? ग्रँड बँक हे अटलांटिक महासागरमध्ये आहेत. अटलांटिक महासागराच्या उत्तर भागामध्ये कधी तुम्ही गेले तर अटलांटिक महासागराचं जसं आपण कॅनडा कधी तुम्ही पाहिलं गाईस, कॅनडाचा पूर्व किनारा तिथे आहे न्यू फाउंडलँड. काय आहे? न्यू फाउंडलँड. राईट. या भागामध्ये खालून येणारी
गल्फ प्रवाह, गल्फ स्ट्रीम, गल्फ स्ट्रीम हे काय आहे, उष्ण सागरी प्रवाह आहेत. गल्फ स्ट्रीम हे काय आहेत, उष्ण सागरी प्रवाह आहेत. आणि उत्तरेकडून एक शीत सागरी प्रवाह येतो, तो म्हणजेच कोणता आहे, लॅब्राडोरचा प्रवाह. तर गल्फ स्ट्रीम आणि लॅब्राडोर ओशन करंट हे दोघीही एकत्रित जिथे भेटतात तो भाग न्यू फाउंडलँड म्हणून ओळखला जातो. तो तिथे उष्ण आणि शीत सागरी प्रवाह एकत्रित भेटल्यामुळे तिथल्या समुद्रात म्हणजे आपण म्हणतो न्यूट्रियंट्स, पोषक पातळी वाढलेली असते. त्याच्यामुळे प्लवंग जे असतात, म्हणजेच आपण त्याला प्लँक्टॉन्स म्हणतो, सागरी वनस्पती, यांची उत्पत्ती चांगली होते, जे की आपल्या मासेंची खाद्य असतं आहे. आणि यामुळे इथे चांगले सागरी किंवा मासेमारी केंद्र तयार झालेले आहेत. ग्रँड बँक. तसंच डॉगर बँक, हे डोंगर नाहीये, डॉगर बँक आहे हे, डॉगर बँक. डॉगर बँक हे कुठे तयार झालंय गाईज, हे डॉगर बँक, हे डॉगर बँक आहे उत्तर समुद्रामध्ये. इट इज इन नॉर्थ सी, नॉर्थ सी. गॉट इट. द ग्रँड बँक, डॉगर बँक, इट इज म्हणतात ना वर्ल्ड फेमस फिशिंग ग्राउंड्स, वर्ल्ड फेमस फिशिंग ग्राउंड्स आहेत हे, राईट. इथला जो समुद्रबुड जमीन पण चांगलं विस्तारित म्हणजे विस्तृत आहे, हे पण आहे. तसंच आपण पाहतो की दोन म्हणजे उष्ण आणि शीत सागरी प्रवाह इथे एकत्रित मिळतात, त्याच्यामुळे इथे एक चांगली परिस्थिती निर्माण होते मासेमारी केंद्र निर्मितीसाठी. ओके, चलो. सो याच्यामध्ये फक्त आपण पाहतो ना योग्य विधान कोणती आहेत, अ आणि क. सो ऑप्शन 3 इज द आन्सर. ओके, चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, हां, इथे जोड्या लावा आहे बघा. ग्रेट व्हिक्टोरियन वाळवंट, हा जो प्रश्न आहे ना गाईज, हा आपण जगाच्या भूगोल म्हणजे आपण असं सांगू शकतो की जगाच्या भूगोलाचा हा एक प्रश्न आहे. गॉट इट. ग्रेट व्हिक्टोरियन वाळवंट हे कुठे आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये. आपल्याला माहिती आहे ऑस्ट्रेलियाचे जे पश्चिम, ऑस्ट्रेलिया खंडाचा कधी आपण पश्चिम भाग पाहिला ना, पूर्ण वाळवंटी भाग आहे. तर ग्रेट व्हिक्टोरियन वाळवंट, यस. ग्रँड कॅनियन जग प्रसिद्ध आहे गाईज हे, जे की कोलोराडो नदी, कोणती नदी, कोलोराडो नदीने तयार केलेली आहे ही ग्रँड कॅनियन. कोलोराडो पठारावरच ही म्हणजे म्हणतात ना दरी तयार झालेली आहे ग्रँड कॅनियन, जे की एक जग प्रसिद्ध आपण म्हणतो ना टुरिस्ट प्लेस पण आहे, जे आहे अमेरिकामध्ये. उरल पर्वत ही एक प्राचीन पर्वतरांग आहे जी उत्तर दक्षिण पसरलेली आहे. आणि ही पर्वतरांग जी आहे उरल ही आशिया आणि युरोप खंडामधली एक सीमा समजली जाते, नैसर्गिक सीमा समजली जाते, है ना, उरल पर्वतरांग. तर ही आशिया खंड आणि युरोप खंडना वेगळं करते. तर नैसर्गिक सीमा आहे तर ही कुठे आहे, रशियामध्ये. तर उरल पर्वत, रशिया. ही एक प्राचीन, जसं आपल्या भारतामध्ये आपण अरावलीज पाहतो ना की प्राचीन रांग आहे, तशी उरल ही पण प्राचीन आहे. दक्षिण अल्प्स, सदर्न अल्प्स कुठे आहे, न्यूझीलंडमध्ये. सदर्न अल्प्स, हां लक्षात ठेवा, इथे आपण दक्षिण अल्प्स शब्द वापरलाय. फक्त अल्प्स राहिलं असताना ते हे तुम्ही युरोपमध्ये, स्वित्झर्लंड तो भाग सांगितला असता, बरोबर. पण इथे दक्षिण अल्प्स आहे, सो हे कन्फ्यूज व्हायचं नाही. तर हे कुठे आहे, न्यूझीलंडमध्ये आहे. ओके, चलो. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. आणि हां, तुम्ही लोक कमेंट पण करा आणि शेअर पण करा लिंक, है ना. तर अजून आपण आपले सेशन्स वाढवणार, थोडंसं मोटिवेशन असू द्या, है ना. नेक्स्ट, धरण आणि इकडे नदी दिलेली आहे. सो गाईज, माणिकडोह हा धरण कुठे आहे, कोणत्या नदीवर आहे, कुकडी नदीवर आहे गाईज. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर येथे, है ना, हे वर आहे माणिकडोह प्रकल्प. उजनी भीमा नदीवर आहे ना, उजनी, जी की सोलापूर आणि पुणेच्या मध्येच म्हणजे येतो हा उजनी डॅम, है ना. धोम प्रकल्प वाईमध्ये आहे, कृष्णा नदीवर, है ना, वाईमध्ये आहे हे. आणि एलदरी प्रकल्प हे हिंगोलीमध्ये आहे गाईज, जिंतूर, हिंगोलीमध्ये जिंतूर तालुका आहे तिथे. कोणत्या नदीवर आहे ते, पूर्णा. कोणत्या नदीवर आहे, पूर्णा. पूर्णा ही गोदावरीची जी उपनदी आहे ना त्यावर. ओके, सो हे लक्षात ठेवणार. आता याच्यामध्ये फक्त तुम्ही जे माणिकडोह प्रकल्प आहे कुकडी नदीवर, जुन्नर, याचा जो जलाशय आहे, या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखतात हे मला नक्की सांगाल तुम्ही कमेंटमध्ये. ओके, चलो. सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, तर हा प्रश्न बघा. हिमालय पर्वतरांगा नसत्या तर भारतावर कोणते भौगोलिक परिणाम झाले असते. समजा हिमालयास, आपलं जे स्थान आहे हिमालयाचे, हे नसत्या तर काय झालं असतं गाईज,
है ना, तर काय झालं असतं, मान्सूनची पद्धती वेगळी दिसली असती. यस, मान्सूनची पद्धती, कारण आज आपण पाहतो जेव्हा हे आपलं भारत आहे, इथे आपली हिमालय रांग आहे, जेव्हा हे वारे भारतामध्ये प्रवेश करतात तर ह्यांना अडवतं कोण आहे, उत्तरेला हिमालयाज अडवते. आणि ह्याच कारणामुळे आपल्या भारतामध्ये मॉन्सून टाईप ऑफ क्लायमेट तयार होतो. कोणते क्लायमेट तयार होतो गाईज, मॉन्सून टाईप ऑफ क्लायमेट तयार होतो, बरोबर. यस, सो हे बरोबर आहे. सपोज हिमालय नसते तर मग हे जे वारे आहेत हे असे निघून गेले असते ना. यस, किंवा हिमालय नसते तर मग हे वारे पण तयारच झाले नसते, नैऋत्य मोसमी वारे, है ना. सायबेरियाकडून येणारे थंड लाटेचा परिणाम संपूर्ण भारतावर झाला असता. यस, हिमालय हे एक प्रकारचं काय ना गाईज, की हे एक प्रकारचं प्रोटेक्शन आपल्याला देतो वरतून, जे सायबेरियाकडनं येणारे थंड वारे, सायबेरिया हा पूर्ण थंड भाग आहे, तर तिथून जे थंड अतिशीत वारे हे कोण अडवतं, हिमालय अडवतं. त्याच्यामुळे आपल्यापर्यंत खालीपर्यंत हे वारे पोचत नाही. कधी हिमालय नसते तर हे शीत वारे, अतिशीत वारे खाली, आणि आपलं भारत पण एक प्रकारचा ओसाड हा असा देश राहिला असता, राईट. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मितीच झाली नसती, बट नॅचरल, कारण आपल्या उत्तर भारतीय मैदान तयार का झाले गाईस, हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या खाली उतरतात आणि यांच्या गाळाच्या संचयनातून हे तयार झाले ना. तुम्हाला माहिती आहे की हिमालयाची जेव्हा निर्मिती होत होती त्यावेळेस खाली एक द्रोणी तयार होत होती, आणि मग ही द्रोणी हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या खाली उतरत होत्या, त्यांच्याबरोबर जो गाळ होता तो त्या द्रोणीमध्ये भरत होता, आणि कालांतराने ही द्रोणी जी होती, ही ट्रफ जी होती ही भरली आणि तिथे मैदान तयार झाले. तर हिमालय नसत्या तर हे तयारच झालं नसतं ना मग उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. हिमालय आहे म्हणूनच आपण एक प्राकृतिक विभाग पाहतो, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. ओके, चलो नेक्स्ट. भारतात विषुववृत्तीय वनांची संख्या जास्त क्षेत्र व्यापली असते, बिलकुल पण नाही. भारत कधी हिमालय नाही तर भारत हा ओसाड राहिला असता, ओसाड, थंड, अतिशय थंड शीत ओसाड प्रदेश राहिला असता भारत. हे विषुववृत्तीय वनांची संख्या तर पॉसिबलच नाही आहे, है ना. यस, सो गाइस 3 अ ब क ही परिस्थिती निर्माण झाली असती तर ऑप्शन 1 इज द आन्सर. ठीक आहे, चलो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, चलो. आता बघा, ठीक आहे. वर्षभर 30 डिग्री उत्तर व 60 डिग्री दक्षिण या अक्षांश दरम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात, वेस्टर्लीज. वेस्टर्लीज गाईस कुठे वाहत असतात हे वेस्टर्लीज? 35 ते आपण म्हणतो ना 25 ते 35 डिग्री अक्षवृत्तच्या दरम्यान, आणि दोघं गोलार्धमध्ये. हे जे अक्षांश दिलंय ना हे चुकीचं दिलेलं आहे, बरोबर. तर या दरम्यान कोणते वारे वाहत असतात बघा. कधी हे आपण पाहिलं, सी. सो 30 आपण इथून पाहतो 25 टू 35 या दरम्यान आपल्याला खास करून पश्चिमी वाऱ्याचे क्षेत्र पाहायला मिळत असते. पश्चिमी ॲक्च्युली खाली बघा, इथून इथपर्यंत तुम्ही इवन 60 पर्यंत पण इथे जातात, इकडे 60 पर्यंत हा पूर्ण जो भाग आहे ना गाईस हा पश्चिमी वाऱ्याचा भाग आहे. तर इथे फक्त 30 डिग्री उत्तर असं दिलं आहे, दक्षिण असं नाही येणार. 30 to 60 बोथ हेमिस्फिअर आले असते तर हे बरोबर राहिलं असतं, बरोबर, दोघी गोलार्धमध्ये. आणि म्हणून आपण पाहतो ना की जे पश्चिमी वारे आहेत, वेस्टर्लीज जे आहेत है ना, ज्यांची वाहण्याची दिशा कुठून असते, पश्चिमेकडून ते पूर्वीकडे वाहतात. तर म्हणून पश्चिमी वाऱ्यांना दक्षिण गोलार्धमध्ये आपण पाहतो ना की 40 डिग्री अक्षवृत्तापासून खाली जमिनीचा भाग खूप कमी, कारण दक्षिण गोलार्ध हा जल गोलार्ध आहे, बरोबर. तर 40 डिग्री अक्षवृत्तच्या तिथून भूभाग कमी होतो, आणि यामुळे हे जे वेस्टर्लीज पश्चिमी वारे आहेत ना यांचा वेग खूप वाढतो, आणि म्हणून यांना विविध नावाने ओळखलं जाते दक्षिण गोलार्धमध्ये. ते म्हणजेच किंचळणारे 50, खवळलेले आपण म्हणतो ना खवळलेले 60, अशा पद्धतीने ह्या नावाने हे पश्चिमी वारे ओळखले जात असतात, राईट. सो क्लिअर इथपर्यंत. या, सो हे अक्षवृत्तीय विस्तार जो आहे तो बरोबर पहा, म्हणून हे चुकीचं आपण इथे घेणार आहोत. भारताच्या उत्तर भागात पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर भागात हिवाळी पाऊस पश्चिमी वाऱ्यांचा भाग आहेत. येस, आपण पाहतो आपल्या भारतामध्ये
असं इथे एक पॉईंट अजून लक्षात ठेवा, आपल्या भारतामध्ये बघा हिवाळ्यात कुठे पाऊस पडतो, तर आपल्याला सगळ्यात पहिले डोक्यामध्ये येतं की हां तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारी भाग आहे तेवढ्या भागात. पण भारतामध्ये हिवाळ्यात अजून एक ठिकाणी एका भागात पाऊस पडतो गाईज, ते म्हणजेच की जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश ह्या भागामध्ये पण हिवाळ्यात पाऊस पडत असतो. आणि हा पाऊस जरा वादळ सकट असतो आहे. तर या पूर्ण याला म्हटलं जातं आहे पश्चिमी विक्षोभ. काय म्हटलं जातं आहे? पश्चिमी विक्षोभ, वेस्टर्ली डिस्टर्बन्स या नावाने हे पूर्ण घटना ओळखली जात असते. तर हे पश्चिमी विक्षोभ हे वारे कुठून आलेले असतात गाईज, ज्याच्यामुळे आपल्या ह्या भागामध्ये हिवाळ्यात पाऊस पडत असतो. तर हे एक समशीतोष्ण आवर्त जे कुठे तयार होतं, युरोप आणि आफ्रिका खंडाच्या मध्ये भूमध्य समुद्राच्या तिथे समशीतोष्ण आवर्त तयार होतो. आणि हा आवर्त पश्चिमेकडून पूर्वकडे या पश्चिमी वाऱ्याबरोबर पुढे पुढे सरकत जातो. आणि पश्चिमेकडून पूर्वकडे येत असताना मग यांना इराण, इराक, पाकिस्तान या देशात पण पाऊस देत ते भारतामध्ये प्रवेश करतात, मग इथे पण पाऊस देतात. आणि यालाच आपण पश्चिमी विक्षोभ म्हणतो, वेस्टर्ली डिस्टर्बन्स म्हणतो. हिवाळ्यात पाऊस पडत असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की रब्बी जो हंगाम असतो तो हिवाळ्यात असतो. आणि त्याच्यामुळे हे जे आहेत म्हणजे हा जो पाऊस असतो हिवाळ्यात पडणारा या भागात, हा पाऊस चांगला समजला जातो, कारण गहूचं पिकासाठी हा उपयुक्त ठरत असतोय. गॉट इट? सो ब हे बरोबर आहे. तर ऑप्शन 3 इज द आन्सर. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आता आपण. आता जे कोणी बोलते की मॅम गरजणारे बघा 40 डिग्री जे चलो एक मिनिट हे बोलून देते मी तुम्हाला. पश्चिमी वारे जे आहेत ना गाईज, वेस्टर्लीज, यांना दक्षिण गोलार्धामध्ये विविध नावाने ओळखलं जाते. जसं गरजणारे 40 म्हणजे 40 डिग्री अक्षवृत्तावर याला गरजणारे 40 म्हटलं जाते. 50 डिग्री अक्षवृत्तावर याला खवळलेले 50 असं म्हटलं जाते. आणि 60 डिग्री अक्षवृत्तावर याला किंचळणारे 60 असं म्हटलं जाते, कारण की इथे यांचा पश्चिमी वाऱ्यांचा वेग खूप असतो, ते त्या पद्धतीने आवाज करतात, त्यामुळे यांना असे गरजणारे, खवळणारे, किंचळणारे ह्या नावाने ओळखलं जात आहे. ओके, चलो सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पुढील विधाने लक्षात घ्या. ठीक आहे. हिल्सा मासा भारतात गोड्या पाण्यात आढळतो. सी गाईज, हिल्सा हा जो मासा आहे ना, हा गोड्या पाण्यात पण आढळतो, खाऱ्या पाण्यात पण आढळतो आणि निमखाऱ्या पाण्यात पण आढळतो. तिघ पाण्यामध्ये तो आढळत असतो, राईट. आणि हिल्सा हा जो मासा आहे ना गाईज, हा मासा स्टेट फिश ऑफ वेस्ट बेंगॉल आहे. इट इज अ स्टेट म्हणजे पश्चिम बंगालचा हा राज्य मासा आहे. ठीक आहे. आणि हा मासा तिथे खूप पवित्र म्हणजे लग्नात त्यांना म्हणतात, त्यांच्या जसं आपल्याकडे वेगवेगळे कार्यक्रम असतात ना लग्नामध्ये, तसे पश्चिम बंगालमध्ये एक रिच्युअल असतो की त्याच्यामध्ये मासे, हिल्सा मासा देण्यात येतो. सो याला खूप महत्त्व आहे पश्चिम बंगालमध्ये. आणि हिल्सा हा जो मासा आहे हा सर्वात जास्त याचं उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होतं. कुठे होतो? पश्चिम बंगाल. आणि जगाचा विचार केला तर बांगलादेशमध्ये होते. बांगलादेशचा तर हा म्हणजे म्हणतात ना देशाची जो मासा आपण म्हणतो ना नॅशनल फिश राष्ट्रीय मासा म्हणून ओळखला जातो हिल्सा. इवन हिल्सा या मासाला त्यांनी GI टॅग पण भेटलेला आहे बांगलादेशला, राईट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण हे गोड्या, निमखाऱ्या आणि खाऱ्या सगळ्या पाण्यांमध्ये आढळतं, म्हणून हे चुकीचं आहे. खाऱ्या पाण्यातील कासव फक्त सुंदरबन परिसरात आढळतं का? नाही, फक्त सुंदरबन परिसरातच नाही गाईस. तर खाऱ्या पाण्याचे मासा हे ओडिसामध्ये भित्तरकनिका हे एक उद्यान आहे, भित्तरकनिका राष्ट्रीय उद्यान आहे गाईस. तिथे पण खाऱ्या पाण्याचे कासव आढळतात, जे महानदीचे त्रिभुज प्रदेश येतो त्या भागामध्ये. तर भित्तरकनिका सुंदरबन्समध्ये आढळतात. आंध्र प्रदेशच्या किनारी भागात पण खाऱ्या पाण्याचे कासव आढळतात. तर त्याच्यामुळे फक्त सुंदरबन्समध्येच आढळतं तसं नाही आहे, राईट. गँगेटिक डॉल्फिन्स फक्त गंगा नदीत आढळतं का? नाही, फक्त गंगा नदीतच नाही आढळते गँगेटिक डॉल्फिन्स. गँगेटिक डॉल्फिन्स हे इवन सिंधू नदी, गंगेच्या उपनद्या, इवन ब्रह्मपुत्र नदीमध्ये पण गँगेटिक डॉल्फिन्स आढळतात. त्याला गँगेटिक कारण इथे गंगाच्या मध्ये त्याच्या संख्या जास्त आहे म्हणून याला आपण गँगेटिक म्हणतो. पण सिंधू, ब्रह्मपुत्र, गंगा या नदींमध्ये पण हे डॉल्फिन्स आढळतात. आणि याला सुसू ह्या नावाने पण ओळखलं जातं. दिस आर द ब्लाइंड डॉल्फिन्स. ह्या आपल्या ज्या नदीत आढळतात दिस आर द
ब्लाइंड डॉल्फिन्स, हे पण लक्षात ठेवा. तर सगळे विधानं हे काय आहेत, योग्य. अ ब क वरील सर्व योग्य नाही आहे, हे सगळे चुकीचे आहेत, अयोग्य आहेत, हे सगळे अयोग्य आहेत. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सगळे अयोग्य आहेत हे. नेक्स्ट, शोला वन. हा खूप छान क्वेश्चन आहे गाईस, असं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो अजून. शोला फॉरेस्ट भारतात कोणत्या क्षेत्रात आढळतात? सो हे एका प्रकारचे वन आहेत ना शोला वन, हे भारतामध्ये दक्षिण भारत पश्चिम घाटच्या तिथे आढळतात गाईस, बरोबर. खास करून जे निलगिरीचा जो भाग आहे, नायमुडी, पालनी, कार्डमम, हे जे रांग आहेत ना पश्चिम घाटातल्या, तिथे तुम्हाला हे वन आढळतात. आणि हे वन म्हणजे कधी उंची अनुसार आपण पाहिलं तर 1500 मीटर म्हणजे समुद्र सपाटीपासून 1500 मीटर वरती एवढ्या उंचीपासून हे वन आपल्याला आढळतात. तर हे वन असे असतात, हे मिक्स असतात. म्हणजे इथे तुम्हाला विषुववृत्तीय वन ते पण आढळणार, त्याचबरोबर इथे तुम्हाला ग्रासलँड गवताळ प्रदेश पण आढळणार. आपण हे कुठे आढळतात? 1500 मीटर उंच भागामध्ये, पश्चिम घाट, दक्षिण पश्चिम घाटाच्या तिथे 1500 मीटर उंच भागामध्ये हे वन आढळतात. हे मिक्स टाईप असतात गाईज, म्हणजे गवताळ भाग पण आहे आणि विषुववृत्तीय वन पण आहे, दाट वन पण आहेत. अशा प्रकारचे याला शोला फॉरेस्ट म्हणतात. आणि इथली जी आपण म्हणतो ना जैवविविधता, विपुल जैवविविधता पाहायला मिळते. इथले बरेचसे जी प्रजाती आहेत हे प्रदेशनिष्ठ आहेत, म्हणजे हे अजून कुठेच आढळत नाही, फक्त तेवढ्या भागापुरतीच त्या प्रजाती आढळतात. म्हणजे इथे दे आर रिच इन द एंडेमिक स्पेसिस. एंडेमिक स्पेसिस म्हणजे फक्त तेवढ्या प्रदेशापुरतीच त्या ज्या प्रजाती आढळतात त्यांना आपण एंडेमिक स्पेसिस म्हणतो. ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे, राईट. तर कधी तुम्ही पाहिलं तर इथे आपण म्हणतो ना एव्हरग्रीन सदाहरित वन आणि दुसरं म्हणजेच की गवताळ प्रदेश दोन्ही आढळतं. तर हे कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या राज्यांच्या भागात तुम्हाला हे वन आढळणार आहे. तर यांची उंची लक्षात ठेवा. नेक्स्ट, जांभ्या लॅटरेटिक सॉइल मृदेविषयी खालील विधाने विचारात घ्या. लॅटरेटिक 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस व निश्चित कोरडा कालखंड असलेल्या प्रदेशात आढळते. यस, लॅटरेटिक सॉइल हे जास्त जिथे पाऊस असतोय ना गाईस तिथे उष्णकटिबंधीय जास्त पावसाचा आणि अल्टरनेट कोरडा कालखंड असेल तिथे तुम्हाला ही मृदा आढळते. आणि ही मृदा एक प्रक्रिया होत असते ज्याला आपण म्हणतो जांभीकरण किंवा इंग्लिशमध्ये याला आपण लॅटरलायझेशन म्हणतो. याच्यात काय होतंय ना की जास्त पावसामुळे काय होतं की खडक जे असतात, खडकातले काही जे घटक असतात हे धुवून जातात, निघून जातात. याला आपण म्हणतो लिचिंग. कोणती प्रक्रिया म्हणतो याला आपण? लिचिंग प्रक्रिया म्हणतो. तर यातनं जो सिलिका हा असतो हा धुवून खालच्या थरांमध्ये जाऊन निक्षेपित होतो, खालच्या थरांमध्ये. पण वरच्या थरामध्ये लोह, ॲल्युमिनियम याचे प्रमाण तुम्हाला जास्त पाहायला मिळतं आहे. गॉट इट? चलो, सो क्लिअर इथपर्यंत हे बरोबर आहे. तिचा रंग साधारणतः लाल असतो. यस, बिकॉज याच्यामध्ये या मृदेमध्ये आयर्न ऑक्साईड, ॲल्युमिनियम याचे प्रमाण जास्त असते, त्याच्यामुळे हे लाल रंगाचं किंवा कधी ती हायड्रेटेड असेल तर ती पिवळसर पण दिसते. तर लाल पिवळसर या रंगाची ही मृदा दिसत असते. नत्र व पोटॅश यांनी समृद्ध असते तर नाही, ही मृदा जी असते ही याच्या कमतरता असते याच्यामध्ये. म्हणून ही जी मृदा आहेत ना गाईस ही सुपीक नाही समजली जात. याच्यामध्ये नत्र पोटॅशची खूप कमतरता असते म्हणून ही मृदा सुपीक नसते. याच्यामध्ये लोह, ॲल्युमिनियम याचे प्रमाण असते आहे पण या घटकाचे प्रमाण कमी असते. पण तरी याच्यामध्ये काही पिकं घेतली जातात, जसं आपण पाहतो की भात शेती केली जाते, त्याचबरोबर इथे आंबे, फणस, काजू, तंबाखू हे पिकं घेतली जात असतात. ऊस, कडधान्य, गहू ही पिके घेतली जातात नाही. कोणती घेतली जातात हे मी तुम्हाला सांगितलं. ही सुपीक मृदा नाही आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं. तर लक्षात ठेवा यातले फक्त 2 विधानं बरोबर आहे, अ आणि ब. ऑप्शन 1 इज द आन्सर. आणि ही जी मृदा आहे आपण कधी आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला कोकणात ही मृदा पाहायला मिळते. कोकणामध्ये काही भागात आपण कोल्हापूर, थोडासा सातारा जिथे घाटमाथा भाग आहे ना तिथे तुम्हाला ही मृदा पाहायला मिळणार आहे. ओके, चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, आता हे बघा, महाराष्ट्रातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी योग्य समूह निवडा. म्हणजे फ्रॉम नॉर्थ टू साऊथ कोणत्या नदींचा क्रम योग्य वाटतोय तुम्हाला, राईट? सो गाईज बघा इथे
हां चलो, याच्यासाठी मी नकाशाच घेतलेला आहे. तर बघा, तापी, पूर्णा, पांझरा आणि गिरणा. तर मी तुम्हाला नकाशा दाखवून देते. सी, नकाशा सगळ्यांना विजिबल असेलच. सो इथे पहा तुम्ही नद्या, इथे मी मार्क करून ठेवते. जस्ट अ मिनिट, कलरच घेऊयात म्हणजे इझी पडेल. तुम्हाला तापी दिलं होतं. सी गाईस, तापी दिसते सगळ्यांना, तापी नदी. हे बघा तापी. त्याच्यानंतर दक्षिणेला पूर्णा. त्याच्यानंतर आपल्याला जो प्रश्न दिला त्याच्यात आपल्याला दिसते आहे कोणती? पांझरा नदी. सी, दिस इज अ पांझरा. पूर्णाच्या ही पूर्ण आली गाईज, याच्या दक्षिणेला पांझरा, त्याच्यानंतर येते तुमची गिरणा नदी. तर हा योग्य क्रम आहे. मग तापी, पूर्णा, पांझरा आणि गिरणा. ओके चलो, सो हा योग्य क्रम आहे. तर याचं उत्तर बघा, है ना. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आता आपण. नेक्स्ट क्वेश्चन, चलो. भारताच्या किती जिल्ह्यांना सागरी किनारा लाभलेला आहे? हाऊ मेनी कोस्टल डिस्ट्रिक्ट्स आर देअर इन इंडिया? कोस्टल डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्यांना, बघा आपल्याला राज्य माहीत असतं की किती राज्यांना समुद्रकिनारा आहे, ते म्हणजे 9 राज्यांना समुद्रकिनारा आहे, बरोबर. पण किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा आहे? तर बघा, आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला माहीत असतं आहे की किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा आहे, है ना. कोकणातल्या सगळे आपण बोलतो. पण देशाचा विचार कधी केला तर एकूण 73 जिल्ह्यांना समुद्रकिनारा आहे गाईस. 73 डिस्ट्रिक्ट्स. किती जिल्ह्यांना? 73 जिल्ह्यांना समुद्रकिनारा आहे. तर 73 डिस्ट्रिक्ट्स आर द कोस्टल डिस्ट्रिक्ट्स. ओके, नेक्स्ट आता चलो, नेक्स्ट नदी आणि इकडे मुख दिलेला आहे. नाईल नदी. नाईल नदीचं मुख कुठे येतं? बघा, नाईल नदी ही आपल्या जगाची सगळ्यात लांब नदी आहे, है ना. ही जी नदी आहे ही डायरेक्ट नाईल म्हणून उगम पावत नाही गाईज. श्वेत नाईल आणि नील नाईल म्हणजे व्हाईट अँड ब्ल्यू नाईल हे 2 प्रवाह एकत्रित खार्टूम, सुदानमध्ये खार्टूम आहे तिथे मिळतात. आणि मग ही नाईल म्हणून वाहते आणि मग ही भूमध्य समुद्रामध्ये तिचं मुख येते. कुठे येत आहे? भूमध्य समुद्र. ओके चलो, सो नकाशामध्ये बघून घेणार नाईल नदी. नाईल ही ब्ल्यू नाईल आणि व्हाईट नाईल यांचं उगम पण कुठे होते हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगाल. ओके चलो, ॲमेझॉन. ॲमेझॉनचं कुठे आहे गाईज मुख? ॲमेझॉन ही सेकंड लॉंगेस्ट रिव्हर, सेकंड लॉंगेस्ट, पण व्हॉल्यूम वाईज म्हणजे सर्वात जास्त पाणी असलेली लार्जेस्ट रिव्हर ॲमेझॉनला म्हटलं जातं आहे. बिकॉज ही जिथे वाहते तो विषुववृत्तीय लगतचा भाग आहे, विषुववृत्तीय भाग आहे, त्याच्यामुळे इथे रोज पाऊस पडतो दुपारी आणि त्याच्यामुळे याच्याकडे पाण्याचे प्रमाण जास्त आहे. म्हणून याला आपण म्हणतो सगळ्यात मोठी, लार्जेस्ट रिव्हर, है ना, ऑन द बेसिस ऑफ वॉटर व्हॉल्यूम, राईट. सो ॲमेझॉन हिचं मुख कुठे येतं गाईज? अटलांटिक महासागर, है ना. यांगसे नदी ही आशियातली लांब नदी गाईज. यांगसे चायनामधनं वाहते. हिचं उगम आहे ईस्ट चायना सी, ईस्ट पूर्व चीन समुद्र. आणि मिसिसिपी नदी ही अमेरिका, उत्तर अमेरिका खंडातली लांब नदी, अमेरिकेतली लांब नदी. तर ही कुठे जाते गाईज? मेक्सिकोच्या अखातमध्ये, मेक्सिकोच्या अखातमध्ये. ओके चल, सो तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, जस्ट अ मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा व लहान जिल्हा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि लहान जिल्हा. तर सगळ्यात मोठा जिल्हा आहे कच्छ. कोणता आहे गाईज? कच्छ. कच्छ म्हणजेच कुठे आलं हे? गुजरात. कुठे आलं हे? कच्छ गुजरातमध्ये आलं, बरोबर. गुजरात सौराष्ट्रमध्ये येतं हे कच्छ, है ना. मग गुजरातचा पण एक भाग आहे सौराष्ट्रामध्ये हा जिल्हा येतो कच्छ. हा आपल्या भारतातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. याचा जो क्षेत्रफळ आहे तो किती आहे? 45,652. तो 45,652 स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे सर्वात जास्त. आणि सगळ्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटा जिल्हा महे. महे हे आपला पुडुचेरी हे जे केंद्रशासित प्रदेश आहे, पुडुचेरीचा जो केंद्रशासित प्रदेश आहे गाईज, केंद्रशासित प्रदेश जो आहे युनियन टेरिटरी, याचा एक जिल्हा महे.
महे हा कुठे आहे, पण केरळमध्ये आहेत. महे हा जिल्हा केरळमध्ये आहे, लक्षात ठेवा. केरळ राज्य म्हणजे इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. पुडुचेरीचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे गाईस. तर महे हा पुडुचेरीचाच जिल्हा आहे जो केरळच्या तिथे स्थित आहे. तर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान आहे. तर त्याचं क्षेत्रफळ किती आहे ते आपण असं डायरेक्ट सुमारे मी तुम्हाला 9 स्क्वेअर किलोमीटर देते. पूर्ण 9 पण नाही आहे, 8.69 आहे, पण राउंड फिगर लक्षात ठेवा. ओके, सो ऑप्शन 3 इज द आन्सर. चलो नेक्स्ट क्वेश्चन, आणि आजच्या सेशनचा आपला लास्ट क्वेश्चन असणार आहे हा सेम. आजचाच लास्ट क्वेश्चन आहे, मग बाकी नेक्स्ट याच्यामध्ये घेऊ. राज्यांच्या निर्मितीनुसार खालीलपैकी कोणता समूह बरोबर आहे? म्हणजे निर्मिती अनुसार सगळ्यात पहिले कोणता राज्य तयार झाला, म्हणजे निर्मिती अनुसार तुम्हाला क्रम लावायचा आहे. त्याच्यात सर्वात पहिले कधी यांच्यामध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्राची निर्मिती सर्वात प्रथम झाली आहे है ना, महाराष्ट्राची. यस, तर ते म्हणजेच कधी झाली आहे गाईज, आपण म्हणतो 1960 मध्ये, 1 मे 1960. त्याच्यानंतर नागालँड 1 डिसेंबर 1963 मध्ये निर्मिती झाली. त्याच्यानंतर मेघालय 21 जानेवारी 1972 मध्ये, आणि मिझोरमची फेब्रुवारी 20 1987 मध्ये. तर क्रम बरोबर आहे. मग हा सर्वात पहिले यामध्ये आपण पाहतो तर हा योग्य क्रम आहे. 1960, नागालँड 1963, मेघालय 1972, मिझोरम 1987 मध्ये. ओके, चलो. सो आजचे आपले हे प्रश्न कंप्लीट झाले. नेक्स्ट सेशनमध्ये पुढचा सेट घेऊन परत भेटूयात. कोणाचे काही क्वेरीज असेल तर नक्की सांगा आणि कमेंट करत राहा. चलो, थँक्यू.